अर्नाळा येथील आदिवासी आगरी भूमिपुत्रांच्या घरावर महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी आदिवासी बांधवांनी आमदार राजन नाईक यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा नालासोपारा पूर्वेकडील वाघोली परिसरात अडवला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 13 मे रोजी महसूल विभागाने अर्नाळा परिसरातील आदिवासी नागरिकांची घरे बांगलादेशी असल्याच्या संशयावरून ती तोडली होती. या कारवाईत 100हून अधिक नागरिक बेघर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित कारवाई आमदार राजन नाईक आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मोर्चेकऱ्यांनी वाघोली नाका ते नाले परिसरातून आमदार राजन नाईक यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत मोर्चा वाघोली येथेच रोखला. आमदारांच्या निवासस्थानाजवळही अतिरिक्त पोलीस फौजफाटा तयार करण्यात आला होता. लाल बावटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ज्यांची घरे तोडण्यात आली आहेत त्यांना तातडीने पुनर्वसन द्यावे, तसेच संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. भाजपने मात्र हा मोर्चा स्क्रिप्टेड असल्याचं सांगत यात राजकारण असल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाची, कातकरी समाजाची आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमची घरं जमीनदोस्त केली ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, आणि आता आम्हाला कोणत्याही प्रकारचा आसरा राहिलेला नाही. म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आमची मागणी आहे की नैसर्गिक आपत्तीचा जो निधी असतो त्या निधीमधून आमच्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. आणि ज्या घरांवर कारवाई झालेली आहे त्या आदिवासी कातकरी समाजाचे महिला आहेत. त्यांचे पाय जर तुम्ही बघले तर 3-3 इंच खिल्लाही लागलेत त्यांच्या पायाला. दाखव पाय, हे बघा. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि ज्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीने आमची घरं उठवण्याची भूमिका घेतली, ज्या अधिकारी याच्यामध्ये सामील आहे, ज्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला, त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही जी काही कारवाई झाली त्या संदर्भातला जी कारवाई केली ती प्रशासनाने केली, तहसीलदार असतील किंवा संबंधित महसूल यंत्रणा असेल, याच्यामध्ये उगाचच राजकारण केलं जातं आहे. आमचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे अर्नाळ्यामध्ये अतिक्रमण करून राहत आहेत किंवा बांगलादेशींच्या संदर्भात त्या ठिकाणी कारवाई करावी. त्यासोबतच जी पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष महसूल विभागाने कोळी बांधवांना जाळी सुकवण्यासाठी, मच्छी सुकवण्यासाठी आणि जाळी विणण्यासाठी जी जागा त्यांना दिलेली आहे त्या जागेवर सुद्धा अतिक्रमण होतोय. अशा पद्धतीची विधानसभेमध्ये ती जागा संरक्षित करावी आणि बांगलादेशींवरती कारवाई करावी अशा संदर्भातली मागणी केलेली.